श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 30 सप्टेंबर मंगळवार हा विशेष महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी साजरी केली जाणार आहे। महाअष्टमी नवरात्रीचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो। अष्टमी तिथीचा प्रारंभ 29 सप्टेंबरला संध्याकाळी 4:32 होणार आहे आणि याची समाप्ती 30 सप्टेंबरला संध्याकाळी 6:07 होणार आहे। त्यामुळे अष्टमी तिथी 30 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे। तर यंदा 2025 मध्ये शारदीय नवरात्री 10 दिवसांची असून तृतीया तिथी ही 2 दिवस आहे आणि त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडला होता की अष्टमी तिथी कोणत्या दिवशी साजरी करावी। तर याचं उत्तर हेच आहे की अष्टमी तिथी 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी साजरी करायची आहे। या दिवशी विशेष कन्यापूजन आणि होम हवन देखील केले जाणार आहे। धार्मिक दृष्टीने महाअष्टमी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। तुम्ही तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही उद्या सकाळी एका ठिकाणी दिवा तुम्हाला लावायचा आहे। तर हा दिवा लावण्याचा एक प्रभावी उपाय आहे। हा दिवा लावल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही आणि जीवनातील सर्व शत्रू दूर होतील। त्यामुळे संपूर्ण नवरात्रीचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल। जो अखंड दिवा आपण नवरात्रीमध्ये लावतो त्या दिव्याच्या फळांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल। तर तुम्हाला हा दिवा कुठे आणि कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याला तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या आधी तुम्हाला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। जर हा दिवा तुम्ही अष्टमीच्या दिवशी लावला तर नवरात्रीच्या अखंड दिव्याच्या फळाप्रमाणे त्याचेही उत्तम परिणाम तुम्हाला प्राप्त होतील। तर या दिवशी दिवा लावण्याचे महत्त्व अत्यंत मोठे आहे, कारण यामुळे घरातील सर्व संकट, अडचणी आणि अडथळे दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते। तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची प्रगतीही उत्तम होते। दिवा लावण्याचे कारण हिंदू धर्मात दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो। दिवा लावल्याने तुमचे सर्व उपाय देवांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतात। दिव्याच्या उजेडाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं। त्यामुळे हा दिवा लावायला खूप महत्त्व आहे। तर उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा आणि आपल्या देवघरात त्या पूजेची नित्य आराधना करता तर ती पूजा करा आणि धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध आणि प्रसन्न करा। तर हे सर्व केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि त्याचाच फायदा तुम्हाला मिळतो। आता उपाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। हा दिवा मातीचा, स्टीलचा, पितळेचा किंवा कोणत्याही धातूचा तुम्ही घेऊ शकता। फक्त दिवा चांगला आणि निरोगी घ्यायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। जर तूप तुम्हाला मिळालं नाही तर तेल सुद्धा घातलं तरीही चालेल, पण तूप असणं उत्तम। दिव्यामध्ये तुम्हाला 2 वाती लावायची आहे, म्हणजे दिवा द्विमुखी तुम्हाला करायचा आहे। याचा अर्थ 2 दिशांना 2 वाती असाव्यात आणि त्यामुळे हा दिवा अखंड तेजासह प्रज्वलित होईल। तर त्यानंतर एक प्लेट घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवा। त्यानंतर हळद कुंकू आणि 2 लवंगा दिव्यामध्ये टाका। लवंगा दुर्गा देवीला प्रिय आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंगांचा उपाय महत्त्वाचा असतो। दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि दिव्याची पूजा करताना तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आता या दिव्याला उचलून तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। ईशान्य कोपरा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो, कारण तिथे देवी देवतांचा वास असतो। योग्य दिशा समजून तुम्हाला घ्यायची आहे आणि तिथे दिवा हा कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। घराच्या ईशान्य दिशेमध्ये दिवा ठेवल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतात। तर हा दिवा तुम्ही अखंड ठेवायचा आहे, म्हणजे तो दिवसभर आणि रात्रभर तेवत राहावा। यासाठी दिव्यामध्ये भरपूर तूप किंवा तेल घालून त्याची काळजी घ्या, म्हणजे तो दिवा अखंड तेवत राहील। जर तुम्ही दिवा 30 सप्टेंबरच्या अष्टमीला लावला तर तुम्हाला नवरात्रीच्या अखंड दिव्याचा फलद्रूप अनुभव मिळेल। तर हा उपाय केल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल। घरात एक
सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती येईल। दुसऱ्या दिवशी हा दिवा स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वापरू शकता। तर हा दिवा नक्की लावा आणि तुम्हाला याचे नक्कीच उत्तम फळ प्राप्त होईल। उद्या महाअष्टमी आहे आणि या दिवशी तुम्हाला काही विशेष उपाय करायचे आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा भरून राहील। संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावायला विसरू नका। या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळवार हा आपल्या कुलदेवतेला समर्पित असतो, म्हणून हा दिवस संपूर्ण महत्त्वपूर्ण ठरतो। तर महाअष्टमीच्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते आणि याच दिवशी आपण मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने त्या दिवाचा प्रकाश आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आणतो। त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अलक्ष्मी घरापासून दूर राहतात, म्हणजे घरातून बाहेर पडतात। दिवा तुपाचा असावा, कारण तूप दिव्याला शुद्धता आणि ऊर्जा देतो। जर तूप नसेल तर तेलाचा दिवा सुद्धा चालेल। मातीचा किंवा कोणत्याही धातूचा दिवा घ्या, पण तो चांगला घ्या आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा। हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा, कारण तिथूनच घरामध्ये सकारात्मकता आणि लक्ष्मीचं आगमन होतं। त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा तिथूनच बाहेर पडते। तुमच्या घरात तुळशीजवळ सुद्धा एक दिवा नक्की लावा। तुळशीला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं आणि अशी मान्यता आहे की ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही वाईट संकट येत नाहीत आणि त्यामुळे तुळशीच्या जवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे। त्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते। याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कुंकवाने स्वस्तिक काढा। स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात धन, समृद्धी आणि सुख येतं। कुंकवाने स्वस्तिक काढून त्याची पूजा करा। हळद कुंकू लावून त्या स्वस्तिकाची पूजा करा आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करा। महाअष्टमीच्या दिवशी तुमच्या कुलदेवतेला 11 लवंग अर्पण करा। लवंग अर्पण करताना एका लवंगावर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि लवंग अर्पण करायचे आहे। हे केल्याने तुम्हाला याचे खूप चांगले लाभ आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होतो। घरातील धनसंपत्ती कधीही कमी पडत नाही। तर हे सर्व छोटे छोटे उपाय अगदी प्रभावी आहेत आणि तुम्हाला उद्या नक्कीच करायचे आहेत। नक्कीच त्याचा उत्तम परिणाम तुम्हाला प्राप्त होईल। महाअष्टमीच्या दिवशी हे सर्व उपाय करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। अष्टमीच्या दिवशी एक विशेष पूजा केली, ज्यामध्ये कुमारिका मुलींना घरात बोलावून त्यांची पूजा केली जाते। या दिवशी त्यांना जेवण देण्यासोबतच शृंगाराचं साहित्यही अर्पण केले तर त्यांना तुमच्या सामर्थ्यानुसार किंवा यथाशक्तीनुसार 11 किंवा 21 रुपये दक्षिणा द्यायची असते। ही दक्षिणा देणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण तिच्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी येते। तुम्ही जर उद्या कन्यापूजन करणार असाल तर कन्यांना तुमच्या सामर्थ्यानुसार जेवढं शक्य होईल तेवढे पैसे देणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर हे छोटे छोटे उपाय तुमच्या जीवनात नक्कीच मोठे बदल आणू शकतात आणि तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम नक्कीच दिसेल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।